जगावं त्या एका व्यक्तीसाठी, आता ती सगळ्यांना इम्पॉर्टंट होईल. तिच्या आनंदासाठी, तिच्या हसण्यासाठी. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. ती वेगळी असते प्रत्येकासाठी. काका काय बोल? काकी कधी आणशील तिला? तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असतं वेगळं प्रत्येकासाठी. हाय नमस्कार, कशा आहात सर्व? माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज मानतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलं असेल की आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय पाहायला भेटणार. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही यदू दादाच्या मुलीचं नामकरण सोहळा म्हणजे आपला बारसा बघणार आहात. आणि माझ्यासोबत आहे मॅडी, जो स्वतः एक युट्यूबर आहे, पण तरी त्यांनी मला इकडे आज ब्लॉग करायला बोलवलेला आहे. त्याचं कारण काय? कारण मला टाइम कसा असेल आणि कारण मी तू फेमस असणे त्याची मुलं. हा बरं वाटला. थँक्यू. कारण असं आहे, म्हणजे घरातलं कार्य असलं की याला टाइम नाही भेटत, अरेंजमेंट करण्यात टाइम निघून जाते. बघूया किती कामाचं आणि किती आज काम करणार ते. आणि सगळं रेडी झालेलं आहे, सगळं झालेलं असेल ना. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज आपल्या पुतणीसाठी काकाकडून असा गिफ्ट, म्हणजे एक सरप्राईज गिफ्ट असणार आहे ना, सरप्राईज असणार आहे. तो तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे. कदाचित तुम्हाला समजलं पण असेल इंट्रोला. तर स्टे ट्यून, शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि काकाकडून काय सरप्राईज आहे ते तुम्ही बघा. मला वाटते असं सरप्राईज अजूनपर्यंत मी तरी उरण तालुक्यामध्ये कोणी कुठले पुतणीला देताना पाहिला नसेल. म्हणजे कुठल्या काकाने त्याच्या म्हणजे भावाच्या मुलीसाठी असा गिफ्ट दिलेला पाहिला नाही. तो पूर्ण ब्लॉग बघा. टाइमपास न करता हा नामकरण सोहळ्याचा ब्लॉग सुरू करूया. जाऊया. पप्पा आला. अरे यो टाकाटा घाललाय तुझे शिवून. नाही त्याची ड्रेसिंग आहे काय? यदू दादाची पार्टी पण केलेली आहे. हा सोला पण पाहणार आहोत. तर टाइमपास न करता जाऊया. गाजरा काकड्या आहे जावायला. गाजरा काकड्या चला आज बारसाठी काय बनवले बघूया. वासावरून तर ओळखला आपण. आया मटन मटन आहे. अजून काय? पण नक्की टाइम कितीचा दिलाय तुम्ही? 5चा टाइमिंग होता. 5चा टायमिंग. मग जेवणाची व्यवस्था कशाला केली? संध्याकाळी जेवण नको माणसाना. चाकून बघ. चाकून काय मोबाईल दाखवली मी. हा मस्त आहे. वासावरूनच सांगू शकता मटन कसं झालंय मी. ओके चलो. असं व्ह्यू बघ कसा जबरदस्त वाटतं इकडनं. जबरदस्त वाटतं. कुठे आहे फणस? आया फणस बघा. नाव रिव्हील करण्यासाठी सर्व सेटअप तयार आहे. हे बघा मस्त सुंदर घरामध्ये सेटअप साकारलेला आहे बघा. आणि इकडे पाळणा असणार आहे आणि याच्यामध्ये आपल्या बेबीचं नाव असणार आहे. आता थोड्याच वेळात रिव्हील होईल. बाकी सर्व बघा सुंदर केलेलं आहे. आणि इकडे बघा सर्व आता फॅमिली जमायची सुरुवात झाली. मम्मी पप्पाचा फोटोशूट चालले. आणि यो मोठा ब्लॉगच्या स्टार्टिंगला सांगत होता घरातला कार्य आहे, मला काम करायला लागेल. यो काही ना काम करे बघ. काय करतं यो मागासपासून? काहीच नाही करत. फोटोशूट चालले मस्त. हॅलो. मम्मी आणि बेबी मॅचिंग झाले बघा मस्त. शर्ट असा पाहिजे होता. तसा आजी पण आहे बघा. आजी हॅलो. आजी हाय करा. कसं वाटतंय? लक्ष्मी आले घरी. मस्त वाटतंय. मस्त वाटतंय ना. लक्ष्मी आले. आपल्या लक्ष्मी पण आली ना. दोन्ही सोबत आल्या. 3 घेऊन आले. झाला ना सगळा. ओके. थोड्याच वेळात आपण नाव रिव्हील करणार आहोत. तर नाव कोणी ठरवलं? वहिनी ठरवलं का तू ठरवलं? मंदारनी आणि तिच्या बहिणी. मंदारचा जाम जीव आहे मला वाटतं. जाम जीव. मंदारनी गिफ्ट सरप्राईज पण जबरदस्त आणलेलं आहे तिच्यासाठी. तिथं आणलेलं आहे ते नंतर कळलं सर्वांना. ओके. तुला मुलगीच पाहिजे असेल ना? आणि वहिनींना काय पण वहिनींना काय पण होता? मुलाला मुलगीच पाहिजे होती. घरामध्ये 2 मुलं आणि ताई पण आहे, पण मुली असली की कसा सेटल होईल. ओके. हॅलो. थोड्याच वेळात तिचं नामकरण सोहळा सुरू होणार आहे. आजोबा पण आहेत बघा. आजोबा हॅलो. आता काय सांगशील? कसं वाटतंय? मस्त मस्त. बस मस्त. अजून काय काय आणलास? आणलाय काहीतरी. काय पण मस्त. सगळे खुश आहेत फॅमिली मधले. हॅलो.
दीदी साहेब, ताई, दीदी, हॅलो. ही बघा डान्सर. इकडे बघून. नाव काय तुझा? तुला कोण पाहिजे होती? बाबू पाहिजे होता की बेबी पाहिजे होती? बाबू. आता तिला बाबू पाहिजे होता तर तुम्ही बलजोबरी करता तिच्यावरती. काय पाहिजे होता तुला? बेबी. बेबी पाहिजे होती ना. तर बेबी झाली मग आता काय विचार केलास? कसं खेळशील बेशील सोबत? हा ना. डान्स शिकवशील तू? सारखा डान्स करशील तसं शिकवशील तिला? तू डान्स कशी करत होतीस मगाशी तसं शिकवशील तिला? शिकवशील ना? रील्स बनवते ही? ओके. सर्वात पहिले कार्यक्रम म्हणजे आपला ओटी भरण्याचा कार्यक्रम. आपली इकडची ओटी पहिले. हा हे बघा, माहेरची ओटी म्हणजे आपली भोईर परिवारची ओटी पहिले. तिकडचं पण भोईर. अरे म्हणजे वहिनीनं नाव चेंज, कुठल्याच गोष्टीवर नाव चेंज नसेल करायला लागला. भोईरच. कोणाकडे आहे? मामी. मामीकडे आहे. मामी नाव आपला? शीतल. ओके. घरात वातावरण कसं आहे? मस्त. मस्त ना. भरत घ्या. शत्रुघ्न घ्या. कृष्णा घ्या. बलराम घ्या. कौशल्य घ्या. सुमित्रा घ्या. रेणुका घ्या. आता कानाला नाव सांग तिचे. आत्याला मारली. लढू नको बाळा, मी पाण्याला जाते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. लढू नको बाळा, मी पाण्याला जाते, लढू नको बाळा, मी पाण्याला जाते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पालण्याशी झोके देता बाला तुझशी, झोके देता हात माझे दुखले, पालण्याशी झोके देता बाला तुझशी, झोके देता हात माझे दुखले. हलकी हलकी जोजवा बाळाचा पाळणा, हलकी हलकी जोजवा बाळाचा पाळणा, पाळण्याच्या मधोमधी फिरतो खेळणा, पाळण्याच्या मधोमधी फिरतो खेळणा. सजली ग मऊ मऊ मखमलीची शय्या, सजली ग मऊ मऊ मखमलीची शय्या, निजली ग बाळाची गोरी गोरी काया, निजली ग बाळाची गोरी गोरी काया. बाल रुपडे देवाचे गुळविते लोचना, बाल रुपडे देवाचे गुळविते लोचना, पाळण्याच्या मधोमधी फिरतो खेळणा. काकाकडून बघा काय आलंय. काकाकडून
मम्मा डॅडी कडून पण चेन आलेली आहे, पण काकाने मोठी दिली थोडी. काकाने मोठी दिली. काका पैसेवाला आहे खरा. पैसा हा काय आईने का आणलाय, आजीने का आणलाय? अंगठी. अंगठी क्यूट अंगठी आणल्या बघा आजीने. अरे बाबा मस्त मस्त झाली बघा अंगठी. मस्त झाली अंगठी. मस्त आवडली तिला. आठवणीसाठी फोटो लागल. मान उच करा. काका काय बोल. काकी कधी आणशील तिला? काकी रे, काकी कधी पाहिजे? नको आता लो गडावरची डोकल तर माझे तू ढोकलशील मला कोणाला? तू ढोकलणार ढोकल तेच सांगते. आता मेन महत्वाचा सरप्राईज रिव्हील करण्याची वेळ आलेली आहे. नाव सर्वात महत्वाचा होता. दुसरा सर्वात महत्वाचा म्हणजे काकांनी गिफ्ट दिलेली आहे चेन. आता खरा गिफ्ट जो आपण आतुरता लागलेली आपल्याला मगासपासून बघण्याची, तो सरप्राईज गिफ्ट असणार आहे. सरप्राईज असणार आहे, तो रिव्हील करूया आपण आता. हे बघा, चला सरप्राईज असणार आहे. बघूया काय आहे. हे बघा सुंदर काकाने टॅटू काढलाय. मला असा सरप्राईज, असा गिफ्ट कोणी कुठल्याच काकाने दिला नसेल ना. तुला कसं वाटतंय का भावाने असा टॅटू काढलाय? सरप्राईज दिल्याबद्दल धन्यवाद. तुला माहिती नव्हता? मला पण नव्हता माहिती. अरे बाबा, मोठा सरप्राईज भेटलेला आहे. सुंदर असा टॅटू काढला. रिएक्शन बघा त्यांचे सर्वांचे. दाखव. मस्त. आणि शेवटला मिक्की. उगच. आणि बघा मावशीने हजेरी लावलेली आहे. मावशी कुठं होत्या? मावशीची तयारीच झाली नव्हती. मावशीचाच बर्थडे आहे ना? हो. मावशी नाव काय आपला? सानिया. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. ओके. नामकरणाच्या दिवशी तिचा वाढदिवस सुद्धा आहे बघा. आणि आता हजेरी लावले तिने, पण छान लुक केले तिने आज बर्थडे साठी. केक वगैरे काय पार्टी बिर्टी आहे का? आहे आहे. थांबा ना? तुम्ही. ओके. काय मग मावशी, तुझ्यापेक्षा बारकी कोणतरी आलंय, तुला कसं वाटतंय? माझी आता प्रायव्हसी जाईल आणि हिला भेटेल. काय बाबू? आता तू आता लाड तुझे important. होतील. आता ती सगळ्यांना इम्पॉर्टंट होईल. काय बाबू? इथे बघ. मावशीला बघते ती, मावशीला बघते. मग ती मावशीशी बोलते ना, ओळखते ना मावशीला. माशी आहे ना मी तुझी, माशी आहे ना मी तुझी. आजी आजोबा आलेत बघा. नाव आजोबा? वरद भोईर. आणि कविता भरत भोई. काय मग घरात वातावरण कसं आहे, काय सांगा? कधी कधी होतं. तिसरी धनाची पेटी आली आम्हाला. ओके. शुभेच्छा तुमच्या परिवाराला माझ्याकडून. ठीक आहे. बिझी असणार आहेत सर्वजण. पाहुणे मंडळी आहेत, त्यांची सर्व सेवा करण्यात व्यस्त असणार आहेत आजी आजोबा. आणि नाव आपला? निर्मिती. तू कॅशियर आहेस काय? पूर्ण सर्व अकाउंटंट तुझी तर हँडल करायला आहे ना? हे बघा कॅशियर आहे. गप चूप उभी आहे आपली. जी काय पॉकेट आहे ती भरते बॅगेत. ओके. नाव काय? जिटान. काय जिटान? जिटान नाव आहे. पहिले पंक्तीचे मानकरी बघा. बस 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 बस. नको अजिबात. काय नको, काय नको रे बाबा माझं. नाही नाही. जिरा मिरी आहे ना? जिरा मिरी आणि मटन आहे. सगळी जेवण.
अरे ब्लर का होतं कॅमेरा समजत नाही, ब्लर व्हायला लागला कॅमेरा. तर मित्रांनो आमच्या उरणचा मस्त व्ह्यू आणि क्लायमेट बघताय तुम्ही. मस्त वातावरण झालं, पावसाळी वातावरण झालं, पण पाऊस काय पडायला मागत नाही. ओके. आणि मॅडीचा आजचा सरप्राईज टॅटू होता. दाखव मॅडी एकदा, पुन्हा एकदा आहे बघा. मस्त बर्थ डेट लिहिले त्याच्यावरती आणि मस्त मिकी, तिचा फेस आणि तिचं नाव. आणि कसं काय सुचला तुला? आपली शेवटी दादाची मुलगी तर सुचणारच ना. असं आहे काय? नाही पण असं पहिल्यांदाच मी बघितला काय, म्हणजे भावाच्या मुलीचा फेस टॅटू पहिल्याच आणि बोललेलं इच्छा होती काही काय काय म्हणजे मुलगा होते मुलगी होते गाडीने टॅटू. असं आधीचपासून ठरवलं असतं. ओके. असं आहे. काकाचा मुलीवरती पुतणीवरती प्रेम तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटलं. तुम्हाला आधीच मी म्हणालो होतो, कारण का यापूर्वी असं मी तरी कधी बघितलं नाही काय भावाच्या मुलीचा टॅटू वगैरे कोणी हातावर काढलेला. तुम्ही जर बघितलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण मी आता तरी पहिल्यांदाच बघितलं. ठीक आहे, चला मस्त मस्त. चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, हा बारशाचा नामकरण सोहळ्याचा ब्लॉग एंड करतोय. भोईर परिवारामधला म्हणजे हा आनंदमय क्षण, हा आनंदमय सोहळा तुम्हाला टिपून दाखवण्याचा थोडक्यात मी प्रयत्न केलाय. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगत जा. मला समजू दे ब्लॉग कसे असतात, काय म्हणजे तुम्हाला कसे वाटतात, अजून मी काय करायला पाहिजे अपग्रेड, अजून कसले ब्लॉग करायला पाहिजे, त्यासाठी कमेंट करून नक्की सांगत. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटा पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या.